पोरीला टोचणे देण्यावरच. माय मला तर वाटायला या जन्मात मला काय नातू खेळवाय मिळतेच का नाही का. तू त्या पोरीला काही शिक्षण शिकायचंय, तिला पायावर उभं राहायचंय, ती आत्मनिर्भर होणार आहे, त्यामुळं ती काही मूल होऊ देत नाही. हिचा धामाच. पोरी खराब होऊन गेलेत, काही काही मराय झाल्यात का हे सासा. अरे कशाला टेन्शन देता तुम्ही, त्यांच्या त्यांच्या परीनं जगू द्या ना, जगून निघू दे त्याला. कोणाला कशाची चिंता. आणि काही काहीला 2 पोरी येतात, ज्याला 2 मुली येत ना त्याच्या सासा अशा टोची त्यात काय की माय लोकाला कसे पोरं होते की हो तू यासारखीच कसे होते. आमच्या तर नशिबाला काळट्यात झाल्यात. ती काय करीन पोरगी आता, तिला त्याला काय करील, देवा घरचं आहे तिला. बऱ्याच मुली ज्या सुना ज्याला 2 मुली झाल्यात ना त्या सुना का नाही मरण येईन म्हणून जगायल्यात. इमानदारनं सांगाय तुम्हाला, त्याच्या जगण्यामध्ये काहीच रस नाही. ही जी सासू आहे ना हिचा कवा निकाल लागत आहे कोणाला तितकंच. लवकर तिची माती हो डंग डंग वाजत गाजत तिकडे जावा, कारण हिला जगूच देईन ती. उठता बसता खाता माय लोकाला कसे पोरं व्हालीत की माय आमच्यात नशिबाला कशा काळट्या आल्या. ती काय करीन पोरगी, आणि काय करीन. अरे जरा समजून घ्या, जगू द्या लोकायला, विद्यार्थ्याला जगू द्या, सुनला जगू द्या, पोरायला जगू द्या, जगू द्या. कशा टेन्शन देत, जगून निघा, चिंता करू नका. काही काही म्हाताऱ्या सकाळी 5 वाजल्यापासूनच कुरकुर 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 का इतका वेळ झोपणं असते का माय. आम्ही तर 4लाच उठतो. तुमच्या नशीब खराब होती. तुम्हाला शेंदून पाणी होतं, तुम्हाला सडा होता, तुम्हाला सारवण होतं, तुम्हाला रवी लावा लागत होती, तुम्हाला दळण दळावं लागत होतं. तुमच्या सुनाचं नशीब असं आहे, घरातच गिरणी, घरातच खुट्टी फिरवली की पाणी, घरातच मिक्सर फिरवले की लोणी. तिला कामच नाही ना. मग तिला सुनाला तुम्हाला 4ला उठून काकडा म्हणायला लावायचा आहे का. झोपू द्या ना, झोपू द्या. मग आम्ही इतकं वेळ झोपत नव्हतो, तुमचे नशीब बेकार होते. झोपू द्या. कुरकुर 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 हे रात्री 11:30 आले IPL बघून काळटईच. आणि 1:30 आणि 2ला झोपलेत ते. 1:30 आणि 2ला झोपलेले नवरा बायको सकाळी 4ला कुठले तरी उठतेत का, वर्दळीतले उठतेत. हिला झोपच येईन ह्या म्हातारीला. ही 4ला उठायची पहिल्यापासून सवय. टमरीला आदळायली जमिनीवर, असं थडेल कोण भिताडाला टमरीला हाणायली. ती सून म्हणली बघा ना तुमची माय, तिचं मनावर घेऊ नको म्हणला, तुला मै शपथ आहे मग तिचं मनाला घेऊ नको म्हणला. अहो म्हणली पण बघा ना, इतक्या गप्प बसली नाही. तिच्या दारात एक कुत्री झोपलेली होती. ती म्हणली कुत्री माय कवरा झोपती. कोणाला म्हणली ती म्हणली ओ तुमची माय मला कुत्री म्हणाली. कुत्री म्हणू दे नाही तर काय तुझ्या पाया पडतो माझा. अहो म्हणली पण मला काम आहेत ना, मी काय बहिरी आहे का. तुम्हाला इमानदारीनं कळकळीची विनंती म्हाताऱ्या माणसाला, जगू द्या गड्या पोरासह. तुमच्या आकारानं तुम्ही जगलात, लेकराला लेकराच्या आकारानं जगू द्या, विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या आकारानं जगू द्या, पोरीसोरीला तिच्या आकारानं जगू द्या. वळण लावा परंतु त्याच्यावर लादू नका. जगून निघा, चिंता करू नका. कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता. एक चिंतेचं कारण नाही, परंतु तुमच्या आमच्या चिंतेचे कारण वेगळे. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवो. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. विठ्ठला विठ्ठला.
टाळी वाजवा. शाबास 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 शाबास. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजतेजस्फुरे दिक्प्रदेशं विदिन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महान संत सोमपुरी महाराजांच्या 157व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळी, वर्दळी बुद्रुक सर्वांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज आपल्या सेवेचा 4था दिवस आहे. आजच्या या कीर्तन सेवेचे यजमान श्री हरिभाऊ विश्वासरावजी आटोळे, या आटोळे परिवाराने आज हे सौजन्य घेतलेले आहे. आजचे अन्नदाते श्री धोंडीबा जनार्दन माने, श्री नानाभाऊ नामदेवराव चाफले, एकंदरीत सर्व ग्रामस्थ मंडळीने तन मन धनानं पूजनीय महान संत योगीराज सोमपुरी महाराजांची सेवा करण्याचं ठरवलेलं आहे. गावातल्या लहानातल्या लहानापासून वयोवृद्ध आबालवृद्ध मंडळीची तन मन धनानं या ठिकाणी सेवा आहे. आज या निमित्ताने माझ्या वाटेला ही सेवा आलेली आहे. जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला संतपर प्रकरणातला जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या सद्गुरु मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण मिळून पूजनीय गुरुवर्य सोमपुरी महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला या कार्यक्रमासाठी माझ्याशी संपर्क करणारे आमचे उद्धव बापू शिंदे आळंदीकर, आमचे पत्रकार काकडे साहेब, ही सगळी मंडळी माझ्या संपर्कात होती.
या आटोळे परिवाराने त्यांच्या निवासस्थानापासून मंदिरापर्यंत इतकं माझं स्वागत केलं, माझं मन भारावून गेलं. एवढी त्या परिवारामध्ये प्रसन्नता होती. माझी ओळख नाही, माझी पाळख नाही, मी कोण्या गावचा आहे की काय, की ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे, काय बघितलं नाही त्यांनी. इतका जीव लावला मला. अगदी माझी आणि त्यांची पहिली भेट आहे. 10-15 मिनिटाचाच माझा आणि त्यांचा सहवास आहे. या परिवारानं आमचे ग्रामसेवक साहेब तिथपर्यंत न्यायला आली. रस्त्यामध्ये रस्ता चुकू नये म्हणून. आमचा मेडिकलमध्ये राहणारा आमचा सुनील, या सर्व मंडळीचा उत्साह, जल्लोष, छोट्यातलं छोटं लेकरू आणि वयोवृद्ध आजी, आजीचं नाव काय, अनुसया माय, आणि ते छोटं माझ्या मांडीवर बसलेलं हे पा शंभूराज. शंभूराजापासून अनुसयेपर्यंत, लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत. माझ्या लग्नात इतका आनंद नव्हता बघा, एवढा आनंद होता मला. इतकं माझं उत्साह, इतकं स्वागत. या परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळे म्हणून. विठाला विठाला विठाला. आपण एवढ्या बहुसंख्येनं दूर दूर पर्यंत या ठिकाणी बसलेला आहात. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या वर्दडी गावाने पूजनीय सोमपुरी महाराजावरची जी श्रद्धा आहे, जी भावना आहे, मला आल्यापासून लोक जे मला म्हणतायत आमच्या गावचं कोर्ट आहे, कोर्ट नाही आमच्या पंचक्रोशीचं कोर्ट आहे पूजनीय महाराजाचं मंदिर. म्हणजे कुठेही जर काही या 10-12 गावामध्ये काही जर घडलं तर न्याय निवाडा करण्याकरता सोमपुरी महाराजाकडे यावं लागते. माझं भाग्य समजतो म्हणून मी अभंग दुसरा घेण्यापेक्षा आज कोणीकडे वळलोय, केवळ माझं भाग्य समजतोय मी. विठाला विठाला विठाला. आपण या ठिकाणी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चिंता व्यक्त केलेली आहे. माणूस म्हटलं की लहान असो मोठा असो, देशातला असो विदेशातला असो, गरीब असो श्रीमंत असो, खेड्यातला असो शहरातला असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, त्याच्या मागे एक गोष्ट मात्र निश्चित आहे, त्याचं नाव चिंता. कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे. प्रत्येकाच्या चिंतेचे कारण वेगवेगळे आहेत, पण मला चिंताच नाही असं म्हणणारं मनुष्यच नाही. विठाला 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 विठाला. एक चिंता नाही माणसाच्या पाठीमागं, किती असंख्य चिंता आहेत. बाकी जरी काही नसलं, एक मात्र चिंता प्रत्येकालाच आहे. कोणती माहितीये का? नित्य उठनिया खावयाची चिंता, आपुल्या स्वहिता नाठविती, आपुल्या स्वहिता नाठविती. नित्य उठनिया खावयाची चिंता, आपुल्या स्वहिता आपुल्या स्वहिता. नित्य उठनिया खावयाची चिंता, आपुल्या स्वहिता नाठविती. एक चिंता कोणाला त्रस्त करून सोडते. कोणती? काय खाव. खरं सांगू का तुम्हाला, गरीबाला तीच चिंता आहे आणि श्रीमंताला तीच चिंता आहे. विठाला विठाला. गरीबाला चिंता आहे काय खावं, खायलाच काही नाही म्हणून त्याला साहजिकच चिंता आहे. श्रीमंताला काय चिंता आहे, श्रीमंताला सुद्धा पंच पक्वान्नाचं जरी ताट असलं तर त्याला चिंता पडती काय काय खाऊ. कोणती चिंता पडते?
कारण त्यांना डॉक्टरनं सांगितलंय तुम्ही जर साखर खाल्ली काय होणार तुम्ही तद्धाम. हा बघा बुवा, मोजून खावं लागते, मोजून. कोणाला कोणाला? श्रीमंताला. तोलून मोजून इतकं ग्रॅम खा, तितकं ग्रॅम खा. नाही मग मग बीपी वाढली, शुगर वाढली. गरीबाला आहे चिंता आहे, श्रीमंताला आहे चिंता आहे. बिना चिंतेचा माणूस मंडपातच नाही. विठाला 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 एक जणांना सांगितलेलं सांगतो मी तुम्हाला. त्याचं काही मला प्रमाण नाही, पण असं सांगितलेलं सांगतो. एक पोती बी रडते, निपुती रडते आणि 12 पुती रडते. नाही समजलं तुम्हाला? निपुती रडते, एक पुती रडते आणि 12 पुती रडते. ज्याला मुलबाळ नाही, लेकरू बाळ नाही, त्यानं रडणं साहजिकच आहे. संसाराची सफलताच नाही, फळ नाही, पोटी संतान नाही, साहजिकच आहे दुःख करणं. पण एक जणाला तरणा बाण मुलगा होता, सोन्यासारखं लेकरू, तरी ते मनुष्य रडू लागलं. त्याचं कारण काय? एकच होतं पण ते रोजच मारू लागलं बापाला. काय करू लागलं? बाहेर दुःख सांगता येईना, काय करावं? त्याचं रडणं साहजिक आहे. कोणाच्या दाराला जावं? घरचं दुःख बाहेर मांडता येत नाही. पण एक जणाला 12 लेकरं होते. 12 किती लेकरं होते? 12 लेकरं असून सुद्धा हातानं भाकरी करून खाऊ लागले. काय करू लागले? मग लोक म्हणले, बा 12 लेकरं असताना हे का रडते, हातानं का भाकरी करते? त्याचं रडण्याचं कारण एकच आहे, 12 लेकरं आहेत म्हणला, 12 सुना आहेत. दर महिन्याला एका मुलाची डिलिव्हरी होती, दर महिन्याला एका सुनेची डिलिव्हरी होती. आणि माझी बायको बाळांपण करायला जाते. असे महिने किती आहेत वर्षाचे? 12. 12चे 12 महिने मथारी कुठे कुठे? आणि मग काय करू म्हणला, माझं कोण्या पोरासंग पटत नाही. हातानं भाकरी करून खाऊ लागलं. निपुती रडते, एक पुती रडते आणि 12 पुती रडते. विठाला 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 मला चिंता नाही असा म्हणणारा माणूस तुम्हाला दिसणार नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये, मराठवाडा म्हणालो, हे विदर्भ लागला का नाही अजून? आपल्या विदर्भामध्ये आता तर जमलं ना. आपल्या विदर्भामध्ये जर आपल्या पाहुण्याची, भाऊकीची, गावातल्या 18 पगड जातीची कोण्याही माणसाची जर भेट झाली तर पहिला शब्द कोणता निघतो? भेट झाली अचानकच तुमची, तर एकमेकाला बोलायचं, तर आपला पहिला शब्द कोणता निघतो? नाही नाही, काय चाललंय? काय शब्द निघतो? काय चाललंय? आणि मग तुम्ही काय म्हणता? एकच उत्तर द्यायचं, कोणतं? काय उत्तर देता? अजिबात नाही ते उत्तर. काय चाललंय म्हणलं की आपलं उत्तर आहे काय नाही. काय उत्तर आहे? काय चाललंय? काय नाही झालं. आणि त्याचं तेच खरंय. विठाला विठाला काही नाही हे त्याचं सत्यता आहे त्याच्यामध्ये. कोणी कशानं दुःखी आहे, कोणी कशानं दुःखी आहे, कोणी कशानं दुःखी आहे, कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे. चिंतेचे अनेक कारण आहेत, अनेक. एक कारण असतं तर सांगितलं असतं ना मी तुम्हाला. अनेक कारण आहेत. एका राजानं प्रधानाला विचारलं, प्रधानजी, बोले जी सरकार, आपल्या भांडारगृहामध्ये, आपल्या तिजोरीमध्ये किती पैसा आहे? त्या प्रधानाला हिशोब नव्हता. प्रधानालाच माहित नव्हतं किती आहे, की काय आहे, की कुठं कुठं संपत्ती आहे, कुठं कुठं प्रॉपर्टी आहे, कुठं कुठं जमिनी आहेत, कुठं कुठं फ्लॅट आहेत, कुठं कुठं प्लॉट आहेत, कोण्या कोण्या बँकेमध्ये किती पैसा आहे हे कोणाला माहित नव्हतं? प्रधानाला. पण त्या प्रधानानं मोगम उत्तर दिलं. मोगम
म्हणला सरकार. हा म्हटला बोल. आपल्याकडे इतका पैसा आहे म्हणला, इतका पैसा मी आजपर्यंत तुम्हाला विचारलं नाही, मी काही तुम्हाला सांगितलं नाही, पण आपल्याकडे इतका पैसा आहे 12 पिढ्यांना असा जर उधळला तरी संपणार नाही. किती पिढ्या? 12 पिढ्यानं जर पैसा उधळला तरी संपणार नाही. असं म्हणल्याबरोबर त्या राजाला चक्कर आली आणि राजा म्हणला अरे बापरे 13वी पिढी काय खाईन म्हणलं माझी. त्याला कुठलं सुचलंय आता? 12 पिढ्याला पुरल इतकं ज्याच्याजवळ वैभव आहे त्याला कशाची चिंता आहे? चक्कर येऊन पडलं आणि 108 बोलवलं, ऍडमिट. तपासण्या सुरू झाल्या. पहिली तपासणी कोणती? सुनील कुठे गेला? पहिली तपासणी बीपी तपास. जरा पुढे ये ना, इथं इथं आर मग बीपी वाढायला इथे. हे मेडिकल वाला जवळ पाहिजे. इकडं पा. पहिली तपासणी कोणती? बीपी तपासली, नॉर्मल. दुसरी तपासणी शुगर, नॉर्मल. तिसरी तपासणी रक्त, सगळे रिपोर्ट नॉर्मल. पुन्हा तपासणी ECG नॉर्मल. पुन्हा तपासणी MRI, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. सगळेच रिपोर्ट्स नॉर्मल. आणि कोणी आलं भेटायला की जे राजा त्याच्या गळ्याला पण रडायचा आणि म्हणायचा होय कसं होईल. कोणाच्या गळ्याला पडून? ते सांत्वन करायला आलाय ना पेशंटला भेटायला माणूस. नारळ पाणी, सफरचंद, पार्ले बिस्किटचा पुडा आपल्या इकडे आहेच की पद्धत का नाही? जातात ना भेटायला. पहिलं लहानपणी ताप आली की सफरचंद आणत होती. आपल्या इकडे त्याला शेप म्हणत होती, इकडे काय म्हणते? शेप म्हणायचे ना. ताप जर आली तर काय खायला भेटायचे आपल्याला? शेप खायला भेटले. आणि म्हणून आम्ही लहानपणी उगाच असं म्हणायचे, कोणाला जर आणली ना घरात शेप, ते टायफॉइड वगैरे झाल्यावर होती ना, आम्ही म्हणूनच म्हणाले बघा ना मला किती ताप. घरचे म्हणायचे तुला तशीच देतो, ताप आणू नको, तू आम्हाला ताप लावू. पेशंटला भेटायला लोक गेले की रिकाम्या हाताने जात नाहीत, काहीतरी नेतात. राजाला भेटायला कोण यायचं? राजाला भेटायला कोण येणार आहे? राजाच. हे राजा, ती राजा, ती राजा. या राजानं त्याच्या गळ्याला पडायचं आणि म्हणायचं होय कसं होईल. ह्याचे एवढे रिपोर्ट्स नॉर्मल येऊन बी राजा कसा झालाय? कसा झालाय? खराब झाला, खराब. आणि मग तितक्यात एक माणूस आलं. म्हणूनही म्हणला मी, पण राजे साहेबाला दवाखान्याचं दुखणं नाही, दोरी घालावं लागते. म्हटलं काय घालावं लागते? तुमच्या इकडे आहे का दोरी घालायचं? ह्याला दोरी गंडा करावा लागते म्हणला. ज्याला दोरी गंडा येत होती त्याच्या घरला गेले हे राजे लोक. चला म्हणले राजे साहेबाचं दुखायले आणि तुम्हाला दोरी गंडा कराय बोलले. ते मला इमानदारनं मला दोरी गंडा येत नाही. ना 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 म्हणला येत नाही. तो मी आता उगा पोटासाठी करायलो म्हणला, पण मला खरं येत नाही म्हणलं. चल म्हणले पुढं घालून नेलं. त्याला दोरी गंडा केला. ते म्हणला माझ्या जर दोरी गंड्यानं याचं नाही राहिलं तर हे लोक मला वाचू दे. त्यानं दोरी गंडा करून बघितला, काही फरक पडला नाही. हजारो लोक भेटायला यायचे आणि ह्यानं रडायचं आणि म्हणायचं होय कसं होईल. कितव्या पिढीचं? 13व्या पिढीचं. शेवटी हॉस्पिटलचे लोक म्हणले आमचं हॉस्पिटल बंद पडायची वेळ आली, साहेबामुळं दुसरे पेशंट येणार, साहेबाला थोडासा विश्रांतीची गरज आहे, घरी न्या, मी सगळे सोबत देतो, ते ऑक्सिजन हे ते काय सिलेंडर महाग झालं तरी देतो बाबा म्हणला, पण तुम्ही याला हलवा इथून. घरी नेलं. राजे महाराजे सगळे मोठे 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 भेटायला लोक यायचे. राजाचा एकच धामा होय कसं होईल, काय होईल. सर ते शेवटी राणी साहेबा म्हटल्या हे पा घरच्या घरी जेवण जात नाही, पेशंटला थोडंसं मोकळ्या हवेत गेलं, एखाद्या शेतीमध्ये असं मस्त मोठ्याचं पाणी आहे, दांडात वाहत आहे, मस्त मेथीची भाजी आहे, पातीचे कांदे आहेत, हिरवं 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 गार आहे तिथं, मग मस्त दही धपाटे ठेसा, तळलेल्या खाराच्या मिरच्या, तळलेली आंब्याची फोड, कैरी. सुटलं का तुमच्या तोंडाला पाणी?
जरा माणूस जरा खातंय म्हणले, घरच्या घरीपेक्षा धपाटे हे ते जरा बाहेर नेलं. जा म्हणले साहेबाला जरा शेताकडे घेऊन ये. आता राजा शेताला चाललाय म्हणले, ती रस्ता नीट झाला. रस्ता नीट झाला की सगळे राजे साहेब याले. राजे साहेब याले. राजा चाले तेथे वैभव सांगात. वैभवाने निघालेला राजा. रस्त्यामध्ये एक माणूस भुकीजून गेलं होतं. रस्त्याच्या कडीचं जे आमच्या इकडे त्याला बराशी म्हणतात, इकडे काय म्हणतात, बराशी खंदायच्या त्यावेळेस बराशीवर पैसे होते. किती फुटाची बरस? 10 बाय 10. ती बरास खोदली की त्याला काय मिळायचे? गरीब मनुष्य एक बराशी खोदताना त्याला पोटा पाण्याची सोय नाही. एक म्हातारी जाऊ लागली शेताकडे. त्याला भूक लागली म्हणून त्या म्हातारीकडे गेला. तो बराशी खोदणारा माणूस म्हणला, आजी भाकरी आहे का अर्धी? म्हातारीच्या डोळ्याला टचकन पाणी आणलं. म्हणले, वागा भाकर आहे पण त्याच्यावर काहीच नाही. तशीच द्या म्हणला, मी मिठासंग तोडून खातो म्हणला. इथं मिरच्या आहेत झाडाला, खातो म्हणला, द्या. म्हातारीने एक भाकर दिली. तिथं मिरच्याची झाडं होते. त्या 2-3 मिरच्या तोडल्या. शेताकडं मस्त विहिरीजवळ गेला. भाकरी खाल्ली. पुन्हा भूक लागूलय म्हणून विहिरीत उतरून इतकं पोटभर पाणी पिलं. टप 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 पाणी वाजू लागलं त्याच्या पोटात. गेला पुन्हा बराशी खांद्याला सुरुवात केली की राजाची स्वारी आली. तळ ऊन पडलेलं राजाची स्वारी आली की लंगोटीवरच होता असं आपलं टावेल गुंडाळलेलं. बराशी खंताना राजा आला. म्हणले, उठून उभा राहिलो. हात चळ 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 लागला कापायला. राजेसाहेब आले. राजाने थांबवा म्हणला. थांबवा. राजाने विचारलं, कोण रे तू? साहेब म्हणला, मी अमुक फला नाही. काय करतो? काय नाही म्हणला, बराशी खोद. अरे एवढ्या उन्हाचं? त्या बराशी खोदणाऱ्यानं सांगितलं, साहेब कामामध्ये ऊन लागत नसते. कामामध्ये काय लागत नाही? ऊन लागत नाही. अरे 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 थोडा आराम करावा. राजा त्याला बोलायला, अरे याला आपल्या सोबतची दशमी द्या म्हणे, याला धपाटे द्या, जेवू द्या ह्याला. साहेब म्हणले, मी जेवलो. जेवला? काय खाल्लं? काय ना म्हणलं, एक आजी जाऊ लागली, भूक लागली म्हणून आजीला भाकरी मागितली. तिने एक भाकरी दिली. 2-3 मिरच्या तोडल्या. विहिरीवर गेलो आणि मिरच्या तोडून तेवढं पोटभर जेवण केलं. बर, संध्याकाळची काय सोय आहे? संध्याकाळची काहीच सोय नाही म्हटलं. मग तुझ्या संध्याकाळच्या जेवणाकरता ठेव ना हे आमचा डब्बा, सांभाळून ठेव. साहेब म्हणलो, आता ती कुठं सांभाळू म्हणला, उन्हातानाचं काम करायचं. झाडाला वगैरे बांधून ठेव ना, खडुळ्या खातात म्हणलं. मग संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नाही ना तुझ्या, मग काय खाणार आहेस? कुठंतरी ठेव. साहेब म्हणला, लहान तोंडी मोठा घास घेत नाही. संध्याकाळ व्हायला आता 5-6 तास बाकी आहेत म्हणलं. आणि संध्याकाळची चिंता आपण करीत नसतो बा म्हणलं. काय म्हणलं ते? 5-6 तास आणि कोण सांभाळावं म्हणला या भाकरी? इतक्या लांबली आपण चिंता करीत नसतो म्हणला. संध्याकाळचं संध्याकाळी राजाची जी बिमारी नीट झाली, आपला रथ कलवा म्हणला, सगळं दुखणं नीट झालं म्हणला. बस ते सोबतचे साहेब म्हणले, काय झालं साहेब, काय झालं? काय नाही म्हणला, याच्या संध्याकाळच्या जेवणाचं खरं नाही आणि याच्या संध्याकाळच्या जेवणाची ह्याची तयारी नसताना आपण देऊन सुद्धा तो म्हणतो की मी तितक्या लांबली चिंता करत नाही, मला जळता जळना 12 पिढ्या खाऊन सरणार नाही इतकं माझ्याकडे असताना मी 13व्या पिढीची चिंता करतो. माझ्यासारखा मूर्ख मीच आहे म्हणला, महागारी कल्ला. विठाला विठाला करता काय मला सांगा. असून सुद्धा काय होती राजाला? काय होती? चिंता होती. ही चिंता जिवंत माणसाला जाळते, चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चित्ता मेलेल्या माणसाला जाळते. आणि म्हणून ही चिंता इतकी कठीण आहे. अनेक लोकांचा जीव घेतला ह्या चिंतेनं. विठाला विठाला आणि म्हणून अनेक लोकांच्या चिंतेचे कारण वेगवेगळे. बरेच माणसं तरणे बांड आहेत पण कपाळाला झुर्या पडल्यात. कपाळाला काय पडल्यात? भेगा पडल्यात. त्याचं कारण माहिती आहे का? स्ट्रेसमध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत. फ्रेशनेस नाही लोकांच्या चेहऱ्यावर. सुरकुत्या पडल्यात, सुरकुत्या.
माणसं सुकून गेलीत. सुकून जायचं कारण काय मला सांग? फक्त त्याला ताण आहे, फक्त स्ट्रेस आहे, फक्त तणाव आहे आणि फक्त चिंता आहे. कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशी. आता सध्या ज्वलंत चिंतेचं कारण एकच आहे, सोयरिकीच होईनत. कारण काय? कोणाच्या सोयरीक होईनत. चांगल्या माणसाच्या होईनत, श्रीमंत माणसाच्या होईनत, मध्यम माणसाच्या होईनत आणि गरीब माणसाच्या होईनत. काय होईनत? सोयरिकीच नाही. सध्या लई ज्वलंत प्रश्न आहे. कसंच करावं म्हणायत लोक. आता एखाद्याच्या मुलाची सोयरीक होणं, लग्न होणं म्हणजे त्यानं जीवनामध्ये इतकं मोठं काम केलंय. वर्ल्ड कप आणायला जसे प्लेयर बेजार झाले ना काल, तितके बेजार आहेत बघा हे लोक. लग्नच नाही. आणि म्हणून ज्वलंत प्रश्न आहे, काय करावं. तरण्या मुलाचा बाप पाया पडू पडू परेशान आहे, पाहुण्याच्या परेशान आहे. लग्नच जुळनात. काय झालंय की काय नाही. कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता. चिंतेचं एक कारण नाही. खरं सांगू तुम्हाला, आपल्यापेक्षा पाखर बरे. पाखर पक्षियाचे घरी नाही व सामुग्री. पक्षियाचे घरी नाही वो सामुग्री. त्यांची चिंता करी नारायण. तुमच्या शेतामध्ये खोपे आहेत का? खोपे. कोण्यातरी चिमणीच्या खोप्यामध्ये अशी पसाभर ज्वारी भेटते का? जाऊन पहा ना. अजिबात नाही. उद्याची चिंता पक्षाला नाही. हा, पक्षातल्या लोकायला असल पण पक्षाला नाही. पक्षी समजले ना तुम्हाला? पाखरायला उद्याची चिंता नाही. सूर्योदय झाल्यावर चिमण्या चिव 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 करताना भुरकून उडून जातात. प्रभाते चारी आशी जाय पक्षिणी. पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय. उद्याची चिंता पक्षाला नाही, उद्याची चिंता पाखराला नाही. बसलेली माणसं म्हणतील महाराज पक्षाला काय, सगळं आकाश मोगळे, पण झडी पाण्याचं पावसा पाण्याचं काय खावं त्यांनी.
उद्याची काळजी करतच नाहीत. उद्याची काळजी कोणाला आहे? एकादशच्या दिवशी म्हाताऱ्या मेथीची भाजी खुडतात संध्याकाळी. कशाला? द्वादश सोडायला आणि रात्रीतूनच नंबर लागल्या. उद्याची चिंता माणसाला आहे फक्त. विठाला विठाला अरे या चिंतेनं माणसं खलास झालीत ना. क्यों चिंता करते हो? किससे डरते हो? कौन तुम्हें मार सकता है? आत्मा न पैदा हुई न मरती है. आत्मा अविनाशी है. व्यर्थ चिंता वाहतात, व्यर्थ. कशा करता चिंता करतात हेच कळत नाही माणसं. निरर्थक चिंतेनं माणसाचा जीव घेतलाय. निरर्थक चिंतेनं. कशा करता चिंता करताय? जरा हळूहळू हळूहळू जिम्मेदाऱ्या देऊन टाका पुढच्या पिढीला. जगून निघा, नाहीतर रोज मरता तुम्ही. रोज एक दिवशी तुम्हाला मरण येणारच आहे. मग ह्या टेन्शन रोज मरता. कशाला मरता? कीर्तनात या, जरा परमार्थात या. तुमचं स्ट्रेस, तणाव दूर होईल. मोठे मोठे लोक डिप्रेशन मध्ये चाललेत आता. मोठे मोठे लोक आत्महत्या करायले. विद्यार्थी डिप्रेशन मध्ये चाललेत आता. 14 वर्ष झालं नोकर भरती नाही. 14 वर्ष झालं डिग्री PG झालेले लोक परेशान आहेत. ग्रॅज्युएट लोक परेशान आहेत. 14 वर्ष झालं नोकर भरती नाही. करायचं काय त्यांनी? नोकरीच नाही. सरकारी नोकरीच नाही 14 वर्ष झालं. मग करायचं काय त्यांनी मला सांगा ना. शेतात गेलं तर आता त्याला एटन लावता येत नाही. तिकडे गेलं तर नोकरी नाही. मग त्यांना चिंता वाटणारच आहे ना. परंतु नोकरी हा जीवन जगण्याचा अंतिम पर्याय नाही आहे. तुम्ही काही करू शकता. काही करून तुमचं पोट भरत आहे. नोकऱ्या सोडून देऊ काही लोकांनी उद्योग टांगलेत. बघत नाही का तुम्ही सोशल मीडियाला? नोकरी सोडून दिली. अमेरिकेला नवरा बायकोला नोकरी होती आणि गावाकडे आले. आणि गावाकडे येऊन काय केले? फुलाची शेती केली. फुलाची. एक फुल 10 रुपयाला जाते त्यांचं. एक फुल किती रुपयाला जाते? 10. दररोजचा त्यांचा टर्नओव्हर 50,000, 1,00,000, 50,000, 1,00,000 असा आहे. आणि जमीन भाड्यानं घेतलेली आहे पुन्हा. सोशल मीडियाला बघा. 50,000 रुपये रोज म्हणल्यावर महिन्याचे किती झाले भाऊ? 15 लाख रुपये झाले का? नाही, कमी झाले. 15 लाख रुपये महिन्याची. तिथं त्याला किती भेटू लागली? तिथे तितकीच भेटू लागली. म्हणले मग इकडे कशाला आले? आम्ही रोजगार देतोय म्हणले. आमच्या मातृभूमीचं ऋण फेडतोय आम्ही. दुसऱ्या देशाला श्रीमंत करत नाही, माझ्या देशातल्या लोकांना रोजगार देतोय आम्ही. आमच्यामुळे 10 घरं जगतात म्हणले. तिथं आम्ही दोघंच जगलो असतो. इथं आमच्यामुळे 10 घरं जगतात. फुलं तोडायला 10 घरचे लोक येतात म्हणले आमचे. नोकरी हा अंतिम पर्याय नाही हे लक्षात ठेवा. या हातानं ठरवलं ना. वडापाव विकतो एक माणूस. वडापाव नगर जिल्ह्यामध्ये वडापाव विकतो. मुस्लिम समाजाचा आहे. नुसत्या बोलण्यातच वडापाव खातात म्हणून लोक. भाऊ मला नाव माहित नाही. आता काय म्हणतात नाव? मला त्याच्या दादाचं मला नाव माहित नाही. काय बोलणं गोड आहे हो. आबा बाबा. मी काही भेटलो नाही. मी भेटाय जाईन त्याला. बोलल त्याच्या करडी विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत. मग शिका ना. मार्केट स्टार्टर शिका ना. मार्केट काय चालू आहे? मार्केट काय म्हणते? ते म्हातारा द्या. वडापावच गोड लागत नाही म्हणे तिथं. ते म्हातारा जर द्यायला नसलं तर काय लागत नाही? वडापाव खाल्ल्यासारखंच वाटत नाही म्हणून. काय त्या म्हाताऱ्यामध्ये ताकद असेल मला सांगा ना. ते काय मग मावस भाऊ नाही इतकं त्याचं वर्णन करायला. पण त्या माणसाचं जर काम चांगलं असेल तर त्याचा महागारी नाव घेतलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. एकच सांगू का तुम्हाला? आता तर पुढची पिढी अशी निघाली. आता एक ज्वलंत प्रश्न आहे भाऊ. विद्यार्थी आत्महत्या करायलेत. कोण आत्महत्या करायलेत? आम्ही काय करू? का? पालकांनी अतिरिक्त भार टाकलाय त्याच्यावर. जेवढे मुलाचे वडील आहेत इथं, मुलाचे वडील, मुलीचे म्हणत नाहीत, जेवढे मुलाचे वडील आहेत ना, त्याला माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या लेकराची बुद्धिमत्ता तपासा मग त्याच्याकडून अपेक्षा करा. आपल्या लेकराची बुद्धिमत्ता तपासा. 35% त्याला
ताणून ताणून ओढून मिळालेत आणि तुम्हाला वाटायले ते कलेक्टर हो. अरे त्याला कॉप्या करू करू 35% आले. ते कलेक्टर कसं होईल? नाही कलेक्टर झालं तर का उपाशी मरल का? खाईलच ना काहीतरी. 3 इडियट्स पिक्चर बघितलं का? 3 इडियट्स पाहिलं का नाही पिक्चर? कधी कधी बघितलं पाहिजे पिक्चर बी. मुंगी आहे का? मुंगी माहित? मुंगी हत्ती माहित आहे का? हत्तीवर बसण्याकरता जो पाळणा तयार केलेला असतो त्या पाळण्याला काय म्हणतात? का त्याला माहितच नाही? हत्तीच बघितला नाही, फक्त पुस्तकातच बघितला. काय म्हणावं त्याला? काय म्हणते त्याला? अंबारी म्हणतात. अंबारी. काय म्हणतात? त्या हत्तीवरचा जो पाळणा आहे अंबारी, ती अंबारी मुंगीला सहन होईल का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, नाही तर मला सोडून दे म्हणा कीर्तन. मुंगीला कसं सहन होईल? मुंगीचा जीवच इतकुसा आणि त्याच्यावरती अंबारी ठेवायची मग त्याच्यावर तुम्ही बसायचं म्हणजे मुंगी वाचती म्हणा की. अरे मुंगी कुणीकड, हत्ती कुणीकड, आपल्या लेकराची बुद्धिमत्ता कुणीकड, तुमची अपेक्षा काय चालली? हाताने लेकर गमवू नका. त्याचा बुद्धीचा पोत तपासा आणि मग त्याला जितकं सहन होतंय तितकं द्या ना ओझ. आणि याच्यामुळं इथं शिकायला ठेवले, तिथं शिकायला ठेवले आणि सगळ्या गावात म्हणाले आमचा मुलगा का नाही यंदा PSI ला 2 मार्कानच गेला. 200 मार्काने गेला. 2 मार्काने गेला म्हणले आमचा PSI करायला. किती मार्काने गेला? आणि तिकडे गेले होते मेस मध्ये काम करायला. काय करावं? का? ते म्हणलं बुद्धीच नाही आपली तितकी. आता दादाला काही कळतच नाही तर काय करावं? वावर इकू इकू PSI करायला नाही हिंमत त्याची. लेकर आत्महत्या करायला. लेकराच्या बुद्धिमत्तेचा पोत तपासा, त्याची बुद्धी तपासा मग त्याला ओझं द्या. नाही तर सध्या लेकर चिंतेमध्ये आहेत. अरे हे लेकर आहेत ना देवाघरचे फुलं आहेत, त्याला फुलू द्या ना. फुलायच्या आधीच तुम्ही त्याला काय करून टाकायला? खुलू द्या. त्याला खुलू द्या जरा. त्याच्या परिणाम करतील काहीतरी. विठाला विठाला चिंतेचे अनेक कारण मी तुम्हाला सांगेल. कोणाला कशाची, कोणाला कशाची, कोणाला कशाची, कोणाला कशाची. अनेक चिंतेचे कारण आहेत. एक म्हणून टेन्शन आहे का? अनेक कारण आहेत चिंतेची. किती कारण सांगू मी तुम्हाला? विठाला विठाला आणि म्हणून ही नसलेली जी चिंता माणसाच्या जीवनामध्ये येते ना, माणसं त्यानं त्रस्त आहेत. आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना कळतच नाही. आणि बाया तर इतक्या येड्या. 4-5 वर्ष लेकराच्या लग्नाला झाले की उठता बसता माय आणि त्या इमलबाईला नातू झालं म्हणले. माय इमलबाईला होऊ दे नाही तर कमलबाईला होऊ दे, तू गपची बस फक्त. उग त्या पोरीला टोचण्या देण्यावरच. माय मला तर वाटायला या जन्मात मला काय नातू खेळवाय मिळतंयच का नाही का? तू त्या पोरीला काही शिक्षण शिकायचंय, तिला पायावर उभं राहायचंय, ती आत्मनिर्भर होणार आहे, त्यामुळं ती काही मूल होऊ देत नाही. हिचा धामाच. पोरी खराब होऊन गेलेत, काही काही मराय झाल्यात का? हे सासा. अरे कशाला टेन्शन देता तुम्ही? त्यांच्या परीनं जगू द्या ना, जगून निघू दे त्याला. कोणाला कशाची चिंता? आणि काही काहीला 2 पोरी येतात, ज्याला 2 मुली आहेत ना त्याच्या सासा अशा टोची त्यात काय की माय लोकाला कसे पोरं होते की हो तू यासारखीच कशी होते. आमच्या तर नशिबाला काळट्यात झाल्यात. ती काय करीन पोरगी आता? त्याला काय करील? देवा घरचं आहे तिला. बऱ्याच मुली ज्या सुना, ज्याला 2 मुली झाल्यात ना, त्या सुना का नाही मरण येईन म्हणून जगायल्यात. इमानदारनं सांगा तुम्हाला, त्याच्या जगण्यामध्ये काहीच रस नाही. ही जी सासू आहे ना, हिचा कवा निकाल लागत आहे कोणाला तितकंच. लवकर तिची माती हो, डंग डंग वाजत गाजत तिकडे जावा, कारण हिला जगूच देईन ती. उठता बसता खाता माय लोकाला कसे पोरं व्हालीत की माय आमच्यात नशिबाला कशा काळट्या आल्या. ती काय करीन पोरगी? आणि काय करीन? अरे जरा समजून घ्या. जगू द्या लोकायला, विद्यार्थ्याला जगू द्या, सुनाला जगू द्या, पोरायला जगू द्या, जगू द्या. कशाला टेन्शन घेते?
जगून निघा, चिंता करू नका. काही काही म्हाताऱ्या सकाळी 5 वाजल्यापासूनच कुरकुर 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 का इतका वेळ झोपणं असते कमाय, आम्ही तर 4लाच उठतो. तुमच्या नशीब खराब होती. तुम्हाला शेंदून पाणी होतं, तुम्हाला सडा होता, तुम्हाला सारवण होतं, तुम्हाला रवी लावावं लागत होती, तुम्हाला दळण दळावं लागत होतं. तुमच्या सुनाचं नशीब असं आहे, घरातच गिरणी, घरातच खुट्टी फिरवली की पाणी, घरातच मिक्सर फिरवले की लोणी. तिला कामच नाही ना. मग तिला सुनाला तुम्हाला 4ला उठून काकडा म्हणायला लावायचा आहे का? झोपू द्या ना, झोपू द्या. मग आम्ही इतकं वेळ झोपत नव्हतो. तुमचे नशीब बेकार होते. झोपू द्या. कुरकुर 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 हे रात्री 11:30 आले IPL बघून काळटईच. आणि 1:30 आणि 2ला झोपलेत ते. 1:30 आणि 2ला झोपलेले नवरा बायको सकाळी 4ला कुठले तरी उठतेत का? वर्दळीतली उठतेत. हिला झोपच येईन ह्या म्हातारीला. ही 4ला उठायची पहिल्यापासून सवय. टंबरीला आदळायली जमिनीवर, असं थडेल कोण भिताडाला टंबरीला हाणायली. ती सून म्हणली, बघा ना तुमची माय, तिचं मनावर घेऊ नको म्हणला. तुला मै शपथ आहे मग, तिचं मनाला घेऊ नको म्हणला. अहो म्हणली पण बघा ना, इतक्या गप्प बसली नाही. तिच्या दारात एक कुत्री झोपलेली होती. ती म्हणली, कुत्री माय कवर झोपती. कोणाला म्हणली ती म्हणली, ओ तुमची माय मला कुत्री म्हणाली. कुत्री म्हणू दे नाही तर काय तुझ्या पाया पडतो माझा. अहो म्हणली पण मला कान आहेत ना, मी काय बहिरी आहे का? तुम्हाला इमानदारीनं कळकळीची विनंती आहे म्हाताऱ्या माणसाला, जगू द्या गड्या पोरास. तुमच्या आकारानं तुम्ही जगलात, लेकराला लेकराच्या आकारानं जगू द्या, विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या आकारानं जगू द्या, पोरीसोरीला तिच्या आकारानं जगू द्या. वळण लावा, परंतु त्याच्यावर लादू नका. जगून निघा, चिंता करू नका. कशाची चिंता? कोणाला कशाची चिंता? कोणाला कशाची चिंता? एक चिंतेचं कारण नाही, परंतु तुमच्या आमच्या चिंतेचे कारण वेगळे. पण जगद्गुरु तुकोबारायाचं चिंतेचं कारण संसार नव्हता. जगद्गुरु तुकोबारायाला ज्यावेळेस संसारातल्या चिंतेबद्दल विचारलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, नाही आम्हा माऊली आमोचे पांडुरंग, माऊली आमोचे पांडुरंग, नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माहू आम्हा चिंता वस्त्राया नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आम्हाला आता कपडे लत्याची चिंता नाही, आम्हाला पोटापाण्याची चिंता नाही, आम्हाला घरादाराची चिंता नाही, आम्हाला काही संसाराची चिंता नाही. संसाराची चिंता केली असती तर महाराजांना संसार बरकत आली असती ना महाराज. काय काळजी नाही. गरिबीमध्ये जगून बघलो आम्ही, म्हणले श्रीमंतीमध्ये जगलो, आम्हाला गरिबीचं काही वाटत नाही, आम्हाला श्रीमंतीचं काही वाटत नाही. महाराज आम्हाला, तुम्हाला जर संसाराची चिंता नाही तर मग तुम्ही कशाची चिंता करताय? तुकोबाराय म्हणले, मला एकच चिंता आहे. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. मला चिंता वाटते, मला कोणीतरी भेटावं. महाराज कोणाच्या भेटीची अपेक्षा आहे? मला साधू संतांच्या भेटीची अपेक्षा आहे. कशा करता? त्या साधू संतांच्या भेटीनं मला परमात्म्याकडे जाण्याचा रस्ता भेटेल. विठाला विठाला महाराजाला जी चिंता होती ती चिंता संसाराची नसून देवाच्या साक्षात्काराची चिंता होती. कशाची चिंता होती? आता मात्र तुकोबाराय म्हणले, मला ती चिंता राहिली नाही. अवघी चिंता अवघी चिंता
उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणले माझं भाग्य उदयाला आलं, आता मात्र मला चिंता राहिली नाही. मला संतांचं दर्शन राहिलं झालंय ना, आता मला चिंता करायची गरज. ज्यालाही जीवनामध्ये कधी स्ट्रेस येईल, तणाव येईल, ताण येईल, टेन्शन येईल, त्यानं सोमपुरी महाराजच्या दर्शनाला यावं. त्याला चिंता करायची गरज नाही. माणसाचं जीवन चढ उतारानं भरलेलं आहे. सगळे दिवस सारखे नसतील. कधी सुख दुःख आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. पण त्याच्यावर आत्महत्या पर्याय आहे का? मग कुठंतरी एखाद्या साधू संतांच्या दर्शनाला जा ना. स्ट्रेस कमी होते, ताण कमी होते, टेन्शन कमी होते. आणि हे टेन्शन कमी व्हायचा दरबार म्हणजे सोमपुरी महाराजचं दर्शन आहे. लक्षात, कसल्याही माणसाचं टेन्शन कमी होते इथं. विठाला विठाला हो, साधूच्या दर्शनानं दुःखाची तीव्रता कमी होती माणसाच्या. कधी बघा तुम्ही, कधी जर ताण आला तुम्हाला, कधी टेन्शन आलं, घरी जर का भांडणं बिट्टंट झाली, कुरबुर झाली, अजिबात घाबरून जायचं नाही. एखाद्या देवाच्या, एखाद्या साधू संताच्या, सोमपुरी महाराजच्या दर्शनाला यावं. हळूहळू हळूहळू पुराचं पाणी ओसरलं का नाही, तसं हळूहळू हळू ताण उतरते, कमी होत. एक ताण नाही माणसाच्या जीवनामध्ये. आणि एक गोष्ट अशी समजून चला की आपल्याला कधीच ताण येणार नाही असं मनात आणू नका. 100% कधी ना कधीतरी ताण येणारच. का? सुख दुःख ह्या संसाराचा स्थायी भाव आहे. दुःख हा संसाराचा स्वभाव आहे आणि तो त्याचा स्वभाव कधी सोडणार नाही. तो तुम्हाला त्रास देणारच आहे. विठाला विठाला छातीची जी तपासणी केली जाते ना, ईसीजी असं हातभर कागद बाहेर येते. फर्र नुसत्या रेषा असतात. त्या रेषा सरळ असतात की अशा झिकझॅक असतात. आणि सरळ आल्या, समजा सरळच आल्या, तर सरळ आले की पीएम म्हणजे काय? बस चिरफाड. सरळ येणं चांगलं का वाईट? पटकन उत्तर पाहिजे मला. सरळ रेषा येणं चांगलं का वाईट? वाईट आहे ना. मग कशा रेषा यायला पाहिजे? खालीवर यायला पाहिजे. तसंच आहे ना संसारात. तुम्हाला वाटतं सगळे दिवस सारखे असायला पाहिजे? बापाची पेंड आहे का? हे संसारात चढ उतार आहे म्हणून हे देवाच्या धर्माच्या साधू संतांच्या पाया पडायला आपण येतोय. नाही तर रिकामी नाही ती ओळखायला. रस्त्यानं देव गेला असता तर तुम्ही राम राम घातला नसता देवाला की तिकडं नीट करते देव म्हणून मग इकडे येता. चढ उतार आहे म्हणून बरं आहे. विठाला विठाला नाही तर देवाला विचारायचे नाहीत माणसं. गोकुळामध्ये राधेला भगवान श्रीकृष्ण किंमत देत होते, मोठेपणा द्यायची. राधे 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 म्हणायचं. राधेला वाटायचं माझ्या इतकं श्रेष्ठ दुसरं कोणी नाही. एके दिवशी एका वडाच्या झाडाखाली राधा जाऊन बसली. भगवान श्रीकृष्णानं हाक मारली, ए राधे इकडे ये ना. ऐकलं आणि न ऐकल्यासारखं केलं राधेनं. एखाद्या माणसाला लई किंमत दिली ना, अतिपरिचयात अवज्ञ होत असते. काय होत असते? रोज एक जगह पे जाने से इज्जत खराब हो जाती. म्हणून रोज नाही जायचं, कधीतरी जायचं. रोजच मड त्याला कोण रड? राधेला सारखं कृष्ण कृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे. राधे राधे राधे. हे बाईच्या जातीला जरा थोडा मोठेपणा दिला ना, पावसाळ्यातल्या मोठ्या बेंडकुळीसारखी ही बाईच जात फुगती. त्याच्यामुळे ते आकार न ठेवावं लागते. लई मोठेपणा दिल्यावर तिला वाटतं वट म्हणले की वटायले, बस म्हणले की बसायची. आकारानं ठेवावं लागते. आणि ही बाईची जात जितका मोठेपणा दिला तितका माणसाला असं करकर वाकवी. काय करते तिला माहिती आहे आता हे आपल्या कशात आहे. मुठीत कशात आहे. एक राजा आणि त्या राजाचा सन्मान होला का? दुसऱ्या राजाने एका राजाचा सन्मान केला. 10,000 लोक व्यासपीठावर. त्या राजाचा सत्कार पुकारला. राजा सत्कार करणार, राणीला यायला लोक रस्त्यात देणार. राणी इकडून आलेली, बायानं येऊ दिलंच नाही. थांबा 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 म्हणले, हो बाई आमच्या राजाचा सत्कार. ती म्हणली, अहो मी राणी आहे, त्या राजाची बायको आहे. दुसऱ्या बाया म्हणल्या, कशाहून?
तुझ्या कपाळावर लिहिले का म्हणली आमचा राजा आहे म्हणली. अगं म्हणली पण माझा नवरा आहे ना, मला जाऊ द्या ना, माझा पण सत्कार होईना त्याच्यावर. अजिबात नाही. तुझा नवरा कशाहून तुम्हाला बघायचे का म्हणली, माझा कशाहून. त्या 10,000 लोकांमध्ये तिनं तिथून हाक मारली, आहो आहो म्हणलं की धस्कन झाले याला. कोणाला? राजाला. राजाने तिथून म्हणलं बाबा आपलं पसारा आला काय किंवा म्हणला पाहिलं काय. राजा म्हणला काय. ती म्हणली तिथूनच नुसताच सत्कार होऊ दे ग, पुन्हा येतो तू इकडे. त्या दुसऱ्या राजाला म्हणला 5 मिनिटं मेरे मिसेस आई है मिल के आता. जा म्हणला. मधून रस्ता नवरदेव नवरी सर का सर 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 सर. राजा आला तिथं राणीजवळ. काय म्हणला. ती म्हणली काय नाही जा आता. ते म्हणला मग कशाला बोलिलं. नाही नाही ही म्हणू लागली तो हा नवरा कशाहून. हिला दाखविली बोटाची ताकद. हे म्हणू लागली तुझा नवरा कशाहून. तिला सांगितली ही बोटातली ताकद दाखविली. नुसत्या बोटाच्या इशाऱ्यावर येते. आता तर समजलं. ती म्हणली माया उगा आम्ही उगच काय किंमत दिली ना माणूस थोडस. राधेला तसं वाटायचं माझ्या आमच्या बोटाच्या इशाऱ्यावर खेळतंय हे कोण. कृष्ण उठ म्हणले की उठतंय, बस म्हणले की बसतंय. भगवंताने हाक मारूनही राधा यायला तयार नाही. हे राधे हे राधे म्हणले तरी पुढंच. देव म्हणले पॉझिटिव्ह झाली ती. आता हिला लस दिल्याशिवाय जमत, हिला रेमडेशिवाय आता हे नीट होत. मग त्या झाडाखाली ज्या राधा बसली होती त्या झाडाला आग्या मोळ होत. त्या आग्या मोहळाला भगवंताने जरा आज्ञा केली, जा बरं म्हणले तिला जरा प्रसाद देऊन या. ती आग्या मोळ उठलं. आता आग्या मोळ आता ज्याला ज्याला प्रसाद दिला त्याला विचारा कशा गुदगुल्या होत्यात झाल्या का. कोणा आग्या मोहळाच्या गुदगुल्या झाल्यात का कोणा. होय साहेब झाल्यात. लयच गार लागतंय म्हणा. आग्या मूळ चावलं ना लयच करमत आहे म्हणा. जाऊन पहा. चावल्यावर फक्त मायाकडे येऊ नका, ह्याच्याकडे जा. महाराज त्या आग्या मूळ शेवटी त्याचं नावच आग्या. 2-3 माश्या अशा डसल्या धपळतात भोय थोडी. जिकडं तिसल तिकडं जमीन राधा लागली पळायला. माय मेली गे माय मेल फिर. सगळीकडे पडायली पण कोणाकडे पळना, कोणाकडे जाईना, देवाकडे जाईना ना. सगळीकडे माशा. त्या आग्यामुळे पिच्या सोडत नाही म्हणा. महाग लागल्यावर काय सोडित नाही ते. सगळीकडे पळायली पण कुठं जाईना. आणि मग तिला लक्षात आलं सगळीकडे माश्या आहेत, फक्त एकाच जागेवर माश्या नाहीत. त्याचं नाव देव आहे. आणि मग तिथं आली. देवाजवळ आले की माश्या महागारी फिरल्या. माशा महागारी फिरल्या की राधा म्हणली देवा सगळीकडेच माशा नाही, सगळीकडेच माश्या होत्या, तुमच्याजवळ कशा माश्या नाहीत. देव म्हणले माझ्याकडे कशी येत्या. मग या सृष्टीतला कोणता जीव माझ्यावर वार करत नाही ही माझी विशेषता आहे. माझी विशेषता आहे. माशा महागारी फिरल्यावर राधा म्हणली देवा हे आमच्या काय मागं लावलं. देव म्हणले कसं आहे, सीधी उंगली से यदि घी नहीं निकली तो उंगली टेढ़ी करनी पडते. तू सहजासहजी हाक मारून येईना गेलीस. ही आग्या मोहळानं कसे आणली नीटच. आणि मग राधा म्हणली देवा हे आमच्या मागं काय लावलं. आग्या मोहळ म्हणजेच दुःख. जोपर्यंत देव जीवाच्या मागं दुःख लावित नाही तोपर्यंत माणूस देवाकडे जात नाही. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून संसार हा चढ उतारानं भरलेला आहे. कभी खुशी कभी गम, कधी सुख कधी दुःख. आणि त्याच्यामध्ये टेन्शन घेऊन त्याला काही पर्याय नाही. त्याच्यावर मार्ग कसा काढता येईल, त्याला तोंड कसं देता येईल याचा विचार करण्याकरता साधू संतांनी सांगितले चिंता करू नका. त्याच्यावर मार्ग काढण्याकरता इकडं तिकडं फिरू नका. सोमपुरी महाराजच्या दर्शनाला या. इथं आल्यावर अवघी वार
डोलले भाग्याता अवघी चिंता वारली. चिंता करायची नाही. इथं जेवढे कीर्तनात बसलेले मंडळीत मी 1.5 तास झालं बोलतोय. तुम्हाला जर उद्या कीर्तनात घरी विचारलं तर काल कोणाचं कीर्तन होतं, कोणता अभंग घेतला, काय सांगितलं, तुम्ही फक्त एकच सांगायचं. काय नाही माय म्हणले की चिंता करू नका, एवढंच म्हणले. एवढं तर ध्यानात ठेवताना काय म्हणले. तुम्ही कोणत्याही दवाखान्यात जा, किती मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा आणि त्यांना विचारा हे माणसाला आजार कशानं होतात म्हणावं. डॉक्टरला विचारा, मला नका विचारू. त्यांना म्हणाव काय होतात, हे मोठे मोठे आजार कशानं होतात. त्याचं एकच उत्तर आहे, फक्त चिंतेनं. मेंदूची नस फाटती कशानं, चिंतेनं. हृदयविकार होते कशानं, अर्धांगवायू होते. तुमच्या इकडे होते का नाही, वारं जाते कशानं, चिंतेनं. किडन्या जातात चिंतेनं, वाल जातो चिंतेनं. आणि सगळ्यात मोठी हेच हॉस्पिटलमध्ये आजार आहेत. कशाला चिंता करताय, जगून निघा. तुम्हाला जे सोन्यासारखं आयुष्य लाभलंय ना, लेकरा बाळासोबत जेव जा. कधी कधी बायको लेकरं बाळ सगळे बसून जेव जा. मला हे यजमान परिवार लय आवडला. हे भाऊ पुतणे नातू पंतू सगळेच बसले होते आज. हे मग भाऊ आहे म्हणले, हे पुतणे आहे, हे पुतणे आहे. असा मला आनंद वाटू लागला त्या रथामध्ये. हेच खरं तुमचं समाधानाचं जीवन आहे. संघ काय येणार नाही, कोण किती श्रीमंत आहे, सगळे सोबत भाकरी खातात ना, याच्यापेक्षा दुसरी कोणतीच सुखानं जगा, सुखानं जगा. निघालेला दिवस आनंदानं जगा. कोणता दिवस कसा येते कोणाला ठाव. ह्या शिकलेल्या लेकराला सगळ्याला माहित आहे. सगळे देश आता सध्या घाबरलेले आहेत. काय पडल म्हणून, काय पडल म्हणून. बॉम्ब पडायचे. एकमेव भारत देश आहे. आज आपण सुखानं बसलो सोमपुरी महाराजच्या दरबारात. आपल्याला चिंता नाही आपल्यावर बाम पडल म्हणून. आपला बाप आहे. चिंता करू नका. चिंतेनं माणसं वाचत नाहीत, लक्षात ठेवा. या चिंतेवर एकच पर्याय आहे, फक्त साधू संतांचं दर्शन. आणि या साधू संतांच्या दर्शनानं संसारातले चिंता निवारण होतात आणि साधू संतांच्या दर्शनानं परमार्थातले चिंता निवारण होतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मला संसाराची चिंता नव्हती, पण मला परमार्थाची चिंता होती, मला देवाच्या साक्षात्काराची चिंता होती. आता मला चिंता राहिली नाही, कारण संतांच्या दर्शनानं मला काय प्राप्त झालंय दुसऱ्या चरणामध्ये. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. हा लाभ. पद्मनाभ जोडीला संतांचं दर्शन झालं की देवाचं दर्शन झालं म्हणून समजा. का, साधूच एकमेव आहेत माणसाला देवाजवळ नेऊन ठेवतात. कारण परमात्मा त्यांचा शब्द मोडीत. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनादे. साधू संताचा देवाला शब्द तोलावा लागतो. जे जे लोक साधू संतांच्या दर्शनाला गेलेत त्याला देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत
सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाही गा साधन सत्य जाण उद्धवा. जेवढे पंढरपूरला गेलेली माणसे त्याने एकदा हात वरी करा बरं. पंढरपूरला गेलेली माणसं, पंढरपूरचं दर्शन झालेले माणसं हात वर करा बरं. असा असा हात करा, असा हा करा. आता खाली खरं सांगा, अगोदर देवाचं दर्शन आहे की अगोदर संतांचं दर्शन आहे? कोण्या कोण्या संताचं आहे? स्नान झाल्या झाल्या पुंडलिकराय मंदिराच्या महाद्वारात आलात, चोखोबाराय, नामदेवराय, हा चला पुढं अजून कान्होपात्रा, चला पुढं अजून एक राहिले नाव फक्त आता. म्हणजे तुमचं लक्ष आहे का नाही ते मला दाखवून द्यायचं. पुढं चला, पुढं देवाच्या जवळ गरुड खांबाच्या पुढं चला, पुढं सरका. 5 फूट अंतरावर आहे देवाच्या, 5 फूट अंतरावर. आठवा हा 5 फूट, 5 फूट फक्त. काय अरे 5 फूट नामदेवराय 50 फूट आहेत बाहेर. 5 फूट 5. गरुड खांबाचं नाही, गरुड खांबा झालं, गरुड खांबाच्या जवळ 5 फूट. बाबू एक इकडल्या काचाच्या पेटीत वेद दिसतो, वेद इकडल्या मंदिरात जवळ जवळ गेल्यावर बर एकदम बाहेर एक चांदीच्या पादुका स्थापन केलेल्या, एकदम देवाकडे कलता कलता अशा दगडावर चांदीच्या पाऊतका केलेल्या स्थापन बघितल्या का नाही? त्या तुकाराम महाराजच्या पाऊतका आहेत. कोणाच्या पाऊतका आहेत? म्हणजे पुंडलिक राय ते तुकोबा राय, पुंडलिक राय ते तुकोबा राय 5 संतांचे दर्शन होतात आणि मग पांडुरंग राय. अगोदर संत हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. प्रत्येसे उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. साधू संताच्या व्यतिरिक्त परमात्मा तुम्हाला स्वीकारतच नाही. आणि म्हणून संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला संताच्या दर्शनानं भगवंताची प्राप्ती होती. तुकोबारायाला विचारलं, मग आता तुम्हाला देवाचं दर्शन झालं म्हणल्यावर, देवाची भेट झाली म्हणल्यावर, देव भेटले म्हणल्यावर, मग त्या देवाला आता आम्ही तुम्ही कुठं ठेवलं, कुठं ठेवलं म्हणल्यावर महाराजांनी ती पेटी सांगितली. संपुष्ट आहे हृदय पेटी, 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 संपुष्ट आहे हृदय पेटी. करणी पोटी साठावू, करणी पोटी साठावू, संत दर्शनी हा लाभ, 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 दर्शनी हा लाभ, संत दर्शनी संपुष्ट हे हृदय पेटी करोणी पोटी साठवो. आता त्या परमात्म्याला आम्ही हृदयामध्ये साठवलंय. तो परमात्मा आम्हाला आता प्राप्त झालाय. त्यावेळेस तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही आता संतांच्या दर्शनानं तो आम्हाला प्राप्त झाला असं म्हणता,
तुमच्या पेटीमध्ये तुमच्या हृदयामध्ये तुम्ही तो साठवला म्हणता, मग तुम्हाला पहिलं अगोदर तुमच्या हृदयात परमात्मा नव्हता का? म्हणले होता. मग आता कसा काय साठवला? महाराज म्हणले आमच्या हृदयात पहिलाच परमात्मा होता, पण त्याची आम्हाला जाणीव नव्हती. तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलास तुझच, पण जर तुला माहीत नसेल आणि ज्यानं माहीत करून दिलं मग त्याचे उपकार मानावं लागतील ना. तुम्हाला तसं समजत नसेल तर एक गोष्ट सांगतो, भजन करा. विठाला विठाला विठाला. जुन्या काळामध्ये काही बाया माणसं नथ घालीत होते नाकात, नथ सोन्याचा दागिना होता ती. एका बाईनं अशी तोंड धुता धुता नथ काढून ठेवली आणि तोंड पुसता पुसता तिला असं वाटलं माझी नथ हरवली, कुठंतरी पडली. घर शोधलं, घर सगळं घर पालत घातलं, नथ काही तिला सापडली नाही. मग तिला वाटलं आता आल्या आल्या आपला मालक आपल्या होता, आपली दिंडी काढल्याशिवाय राहत. पळतच गेली. गावात एक भविष्यकार ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणाला म्हणले, गुरु काय 7.5 मागं लागली की माय पंचांग काढावर. काय झालं? बाई म्हणली 1.5 लाखाची नथ हरवली. नथ हरवली म्हणले की ब्राह्मणाचं सहज लक्ष गेलं तर ब्राह्मण म्हणले अरे नथ तर जवळच आहे. पण आता कसं आहे, आली बाई आपल्या घरी तर ते 1.5 लाखाचा तिचा फायदा करून दिलं तर आपल्याला 1000-1200 तर दक्षिणा देईल. आपण कशाला सोडायची? बाई म्हणले तुमच्या मागं 7.5 आहे, मग आता कसं आहे, मला काही जप करावं लागेल, मला काही विधी करावा लागेल, थोडंसं तुम्हाला खर्चा पाणी येईल. महाराज किती लागतील? 2-3 हजार लागतील. माय तितके पैसे नाही तो, माझ्याजवळ 1100 हिंग धरण पटकन करा माय, येरीस तुम्हाला दुमार कणी मी देईन. आता म्हणली माय मला संकटाचं हे जरा ओळखीचा देव बापा, मी का परगावची की काय माय तुमच्या लेकीसारखी आहे. बरं 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 बाई बोलू नका म्हणली, बसा बसा. आता हेला वाटलं 1100 निकलोशे लाभ, चलता चलता लाभ झालाय म्हणले घरी. 1100 का जास्त कमी आहेत का काय? म्हणले बाई काय काळजी करू नका, मी थोडंसं मी ध्यानधारणा करतो, बसा. बसल्यावर त्यानं मस्त मंत्र म्हणले. बाईला वाटलं माय आता नथ सापडती, भावना बिचारीची. आणि ते नाही बिचारीने मनातून मंत्र म्हणले. आरसा आणला एक आतून. बाई नकशिकांत स्वतःला याच्यामध्ये निहाळा, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वतःला पाहत जा. पाहत 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 नखापासून मंगळसूत्रापर्यंत बाई बघत 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 आली. मंगळसूत्रामध्ये हिची नथ सापडली. बाई म्हणली इथंच आहे. म्हणली बाई निघ मग. हरवली होती का नाही? नाही. एकच उत्तर पाहिजे होते, हरवली होती का नाही? नाही. पागल आहे का बाई? 150 रुपये द्या, 1,500 रुपये द्याला. 1 रुपया देत नाही, 1 रडल्या. 1000-1200 रुपये दिलेत, फुकट आहे का? हरवली तेव्हा दिले ना. हरवली नव्हती, हरवली नव्हती असं नाही, स्थळ फक्त बदललं होतं. नाकाऐवजी कुठं होती? मंगळसूत्रात होती. आणि ती मंगळसूत्रात अडकून ठेवलेली नथ तिला कोणामुळे सापडली? कोणामुळे सापडली? त्या ब्राह्मणामुळे सापडली. आरशात तिला दाखवून दिली. नथ तिच्याच जवळ होती, पण भेटली त्या देवबापामुळं. तसा परमात्मा आमच्या हृदयातच होता, पण आम्हाला मिळालाय सोमपुरी महाराजामुळं शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हण होता ठेवा ठेवा, 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 तुका म्हण होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनीय लाभ लाभ, पद्मनाभ जोडीला जोडीला जोडी. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. आमची शुद्ध भावना साधू संतांच्या दर्शनामुळे देवाविषयी अंतःकरणात निर्माण झाली, आणि आता तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. याचं कारण म्हणजे केवळ संत दर्शनी हा लाभ
पद्मनाभ जोडीला विठोबा रखुमाई. निश्चितच संतांच्या दर्शनाची जी प्रसन्नता असते ती सोमपुरी महाराजामध्ये आहे. मी आज जाऊन अनुभवले. मी आयुष्याचा पहिला क्षण होता माझ्या आत जाऊन यायचा. माझ्या जे जीवाला मनाला आनंद वाटला, जे धीर वाटला, जे गारवा वाटला, मी शब्दात नाही वर्णन करू शकत. हे पैशा आदल्यानं कशानं हे मिळत नाही. तुम्ही भाग्यवान आहात. 157 वर्ष झाले थोड्या महात्म्याच्या सान्निध्यात आहात. दर्शनाला दररोज येत जा. जीवनामध्ये चढ उतार जरी आले तर त्या परमात्म्यामध्ये, त्या साधू संतांमध्ये तुमच्या दुःखाची तीव्रता कमी करायची ताकद आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या दर्शनानं आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा हात वर करा, भजन करू. कीर्तन समाप्त झालं.